नमस्कार मित्रांनो, बघा आता लेक लाडकी अभियान. लेक लाडकी म्हणलं तरी काही अडचण नाही. त्यासाठी शासन काय करत आहे, 1 एप्रिल 2023 पासून ज्या मुलीचा ज्या कुटुंबामध्ये जन्म झाला आहे त्यांसाठी काही रक्कम, ठराविक रक्कम काय केली जाते, त्यांच्या खात्यावर अदा केली जाते. मग ते असे निकष, त्याची पात्रता आहे का नाही, मग ते कशा प्रकारे दिली जाते आणि मग ती कोणत्या कुटुंबातील मुलींना दिली जाते, की सर्व विषयीची आपण माहिती काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी पण तुम्ही जर ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आणि लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ जे आहेत अशीच माहिती आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्यास सोपी होईल. आणि व्हिडिओ टाकल्या की परत आपल्यापर्यंत ही माहिती काय केली जाईल, पोहोचवली जाईल. ठीक आहे. बघा आता ही लेक लाडकी अभियान जे आहे, लेक लाडकी योजना जे शासन काय करत आहे, राबवत आहे, त्यासाठी काय केले जाते, 1,01,000 रुपये मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या कुटुंबातील त्या मुलीच्या नावे काय केले जातो, दिले जातो. त्यामुळं मग आता त्याची पात्रता निकष काय आहेत, मग त्या मुलींना, कोणत्या मुलींना दिले जाते, तर ह्याचे लाभ आहे की नाही, त्यासाठी मग काही कागदपत्र काय लागतात, ह्या सर्व काय करणार आहोत, त्याच्याविषयी आपण माहिती काय करणार आहोत, सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळं मग आता बघा, आता ज्या कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर जे मुलगी जन्माला आलेली आहे त्या मुलीच्या नावे काय केले जातात, 1,01,000 रुपये टाकले जातात. त्यामुळं मग मुलगीचा जन्म झाला की लगेच 5,000 रुपये तिच्या आईच्या अकाउंटला पडले जातात. त्यानंतर मुलगी 8वीला आल्यानंतर परत 8,000 रुपये काय केले जातात, पडले जातात. त्याच्यानंतर 11वीला आल्यानंतर त्यानंतर असेच त्यानंतर परत पुढं 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 असं करत जवळपास तिची जी 18 वर्षे होईपर्यंत, आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर परत मग काय केले जातात, 75,000 रुपये काय केले जातात, दिले जातात. म्हणजे 25,000 रुपयाचं, 26,000 रुपयाचं असं वितरण होतं. ज्या मुलगी जन्मली की 5,000 रुपये, त्यानंतर मग 20,000 रुपये मध्यंतरीच तुम्हाला काय केलं जातात, शाळेच्या वेळे काय केले जातात, दिले जातात मुलगी शाळेत असताना. आणि नंतर 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकत्र 75,000 रुपये काय केले जातात, दिले जातात. असे वेगवेगळे टप्पे काय केलेले आहेत, पाडलेले आहेत. आणि त्या टप्प्यानुसार मग काय केले जातात, मुलीचं जॉईंट खातं असतं, आईचं आणि मुलीचं, आणि त्या जॉईंट खात्यावर मग काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. मग एखाद्या कुटुंबामध्ये फक्त एक मुलगी असेल तर तेवढीच मुलगी, मुलगा पात्र त्यामध्ये नसतो. आणि एक मुलगी झाल्यानंतर परत दुसऱ्या वेळेस त्याच कुटुंबामध्ये जर कधी काळी जुळ्या मुली झाल्या 2 परत, तर त्या दोन्ही बी पात्र काय होतात, राहतात. त्या दोन्ही मुलींना काय करता येतो, ह्या योजनेचा लाभ घेता येतो. तशी पात्रता त्यामध्ये आहे. त्यानंतर कधी काळी एक मुलगी झाली तरी दुसऱ्यांदा 2 मुली काय केली तर प्रति कुटुंबामध्ये काय आहे, तर पात्र आहेत. मग दुसऱ्यांदा जरी मुलगी झाली त्या कुटुंबामध्ये त्या व्यक्तीला, तरी त्या मुलीच्या नावे काय केली जाते, ही रक्कम अदा केली जाते. आणि त्यानंतर मग आता ते रक्कमचा लाभ घेण्यासाठी आपल्याला त्या मुलीचं आधार कार्ड लागतं. त्यानंतर मुलीचा जन्माचा दाखला लागतो. त्यानंतर आईचं किंवा आणि त्या मुलीचं संयुक्त म्हणजे जॉईंट खातं लागतं. तर वडिलाचं आधार कार्ड लागतं, आहे का नाही. हे सर्व घेऊन आपल्याला काय करायचं आहे, जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून म्हणजे ते जॉईंट जवळच्या पोस्ट ऑफिसशी किंवा मग आपलं अंगणवाडी सेविका जी आहेत त्याशी संपर्क साधायचा आहे. आणि हे कागदपत्र आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेशी काय करायचं आहे, द्यायचे आहेत. मग ते ऑनलाईन काय करतात, ते स्वतः करतात, तुम्हाला ते करता येणार नाही. त्यामुळं मग तुम्ही कुठंही जायची गरज नाही, का तुम्ही फक्त काय करायचं आहे, सर्व कागदपत्र जमा करायचे. आणि तुम्ही काय करायचं आहे, आपल्या गावातील अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांना काय करायचे आहे, हे देऊन टाकायचे आहे, त्यांच्यापाशी जमा करायचे आहेत. मग ते काय करत आहेत, ऑनलाईन करत आहेत. आणि मग ऑनलाईन केल्यानंतर मग तुम्हाला काय होतो, त्याचा लाभ मिळतो. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, अंगणवाडी सेविकेशी अधिक काही माहिती पाहिजे हवी असेल तुम्हाला, तर तुम्ही संपर्क करायचा आहे. मग कुटुंबाचं आता आणखीन कुटुंबामध्ये काही पात्रता लावलेली आहेत. मग केशरी किंवा जे पिवळं राशन कार्ड धारक आहेत त्यांनाही याचा लाभ दिला जातो. त्यानंतर काहीचं 1,00,000च्या आतमध्ये उत्पन्न
उत्पन्न प्रमाणपत्रही त्याला ग्राह्य धरलं जातं. पण 1,00,000च्या आतमध्ये ज्या कुटुंबाचं उत्पन्न आहे ना, अशाच मुलीच्या नावे काय केले जातात, हे पैसे वगैरे टाकले जातात. हे असे निकष वगैरे अटी आहेत. तुम्ही काय करायचे आहेत ते पाहून घ्यायचे आहेत आणि पाहिल्यानंतरच मग काय करायचं आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. शासनाने मुलीला आर्थिक सक्षम करण्यासाठी काय केलेलं आहे, ही योजना आणलेली आहे. आणि त्यामुळं मग ज्यांना ह्याची लाभ घ्यायचा असेल ते काय करू शकतात, घेऊ शकतात. कारण चांगली शासनाची काय केलेली आहे, योजना आणलेली आहे. त्या योजनेमुळं मग बालविवाहसुद्धा काय झालेलं आहे, थांबलेला आहे. आणि कुपोषणाच्या समस्या आहे तेही दूर झालेल्या आहेत. आणि मुलींचा शैक्षणिक खर्चसुद्धा काय थोडा का होईना काय केला जातो ह्यामधून. केंद्र शासनाची योजना आहे ना, त्यामुळं मग भागवला जातो. आणि त्यातून मग जे मुलीचं कुटुंब आहे त्यांना काय भरतो, आर्थिक हातभार लागला जातो. अशी बरीच त्याच्यामध्ये काय झालेले आहेत, हे मुद्दे काय टाकलेले आहेत. आणि त्या मुद्द्याला अनुसरून मग आपण ह्या योजनेमध्ये काय करत आहोत, पात्र होत आहोत. तर मग ज्यांच्या घरामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आलेली आहे, अशा कुटुंबाने काय करायचं आहे, या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आणि तात्काळ आपले अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्याकडे काय करायचं आहे, संपर्क करून काय करायचं आहे, योजनेमध्ये पात्र व्हायचं आहे. 1 एप्रिल 2023 नंतर ज्या जन्मलेल्या मुली आहेत, मग एका कुटुंबामध्ये 2 असतील, जुळ्या असतील तरी जमतात. मग ते जुळ्या मुलीलासुद्धा काय होत आहे, त्याचा लाभ मिळतो. आणि एखाद्या वेळेस प्रथम दुसऱ्यांदा वेळेस जुळं झालं एखाद्या व्यक्तीला, तर त्या 2 मुलीला प्लस अगोदरची 1 मुलगी, तिन्ही मुलीला काय होत असतो, लाभ दिला जातो. ही एक चांगली योजना काय केलेली आहे, केंद्र सरकारने आणलेली आहे. मुलीला आर्थिक सक्षम करण्यासाठी, हातभार लावण्यासाठी असं म्हटलं तरी काही अडचण नाही. त्यामुळं मग ज्यांचे जे पात्र आहेत, ज्या कुटुंबातील मुली जन्माला आल्या आहेत 1 एप्रिल 2023 नंतर, आणि जे पात्रता म्हणजे ह्यामध्ये पात्रता निकषमध्ये बसत आहेत, त्यांनी काय करायचं आहे, अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून ह्या योजनेचा काय करायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. कुणीही या लाभापासून वंचित राहणार नाही. धन्यवाद.